लोकसभा निवडणूक 2024 विदर्भाच्या 10 जागांची प्रत्येक बातमी दिवसभर UCN न्यूज वर। कांग्रेस पार्टी के महासचिव मुकुल वासनिक ने बताया कि कांग्रेस और वंचित आघाड़ी के बीच अभी भी बातचीत का सिलसिला जारी है। उन्होंने कहा कि भले ही कई सीट पर वंचित ने अपना उम्मीदवार उतारा है, लेकिन जिस तरह से बातचीत हो रही है, ऐसे में नामांकन वापस लेने के दिन तक कुछ भी हो सकता है। महाविकास आघाडीमध्ये एकीकडे जिथे मोठ्या प्रमाणात जागा वाटपाच्या संदर्भात समाधानकारक चर्चा झालेली आहे आणि आम्ही काही निर्णयापर्यंत पोचलो असताना दुसरीकडे जिथे आपण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आजही 10 पेक्षा अधिक जागेंमध्ये अजूनही कुठल्याही प्रकारे त्यांचं समाधानकारक निर्णयापर्यंत ते पोचले नसताना आपण महाविकास आघाडीची चर्चा करता याचं मला नवल वाटतं। मी आपल्याला खात्रीने सांगू शकतो की आम्ही सर्व मिळून एकजुटीने महाराष्ट्रामध्ये ही लोकसभेची निवडणूक जिंकू आणि महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्राचा मतदार हा भक्कम पद्धतीने महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मागे उभा राहील।